Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. सर्वात प्रथम आपण क्रिस्पर हे काय आहे किंवा हे कशासाठी स्टँड होतं ते पाहण्या अगोदर आपल्याला हे तंत्रज्ञान एका गोष्टीची MCQ जर विचारला तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. इट इज रिलेटेड विथ द जीन एडिटिंग. जीन मध्ये असणारा बदल किंवा जीन मध्ये करावा लागणारा बदल किंवा जीन मध्ये इन्सर्शन करणं, जीन मध्ये डिलिशन्स करणं किंवा त्याला पूर्णपणे मॅनिप्युलेशन करणं. या जीनोमच्या संदर्भातील मोर स्पेसिफिक टर्म जर पाहिलं तर आपण त्याला जीनोम एडिटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे जीन एडिटिंग मध्ये हे क्रिस्पर तंत्रज्ञान वापरलं जातं. ते जर आपल्याला समजलं असेल तर नेक्स्ट प्रश्न पडतो की जीन म्हणजे काय. कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या सेल्समध्ये, या ठिकाणी वनस्पती असेल, या ठिकाणी बॅक्टेरिया असेल, मनुष्य प्राणी असेल, जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द टर्म्स ऑफ की त्या सेलने काय सिक्रेट करायचं आहे, कुठले एन्झाईम असेल, त्या सेलचं बायोकेमिकल फंक्शन्स काय आहे, त्या सेलला सांगण्यासारखा जो काही ऑर्डर असतो, जो काही सांकेतिक भाषा असते, ती सांकेतिक भाषा ही डीएनए मध्ये स्टोअर केली जाते. आणि याच डीएनए मध्ये जो काही विशिष्ट भाग जो काही असतो, जो रिस्पॉन्सिबल असतो हे कार्य करण्यासाठी, हा जो काही रिस्पॉन्सिबल भाग आहे यालाच आपण जीन असं समजलं जातं. आणि हा जीन का महत्वाचा आहे? जीन एखाद्या आजारासाठी तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. जसं आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं, सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया हा कुठेही किंवा केव्हाही आणि आपण कितीही प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीला आयर्नचा पुरवठा जरी केला तर क्युअर होऊ शकत नाही, कारण इट इज ड्यू टू द डिफेक्ट ऑफ अ जीन इन अ पर्टिक्युलर क्रोमोझोम्स. मग या ठिकाणी आपल्याला काही उत्तर आहे का? येस, आपल्याला उत्तर आहे. तो जीन कट करणं, त्या जीनच्या ठिकाणी दुसरी गोष्ट ऍड करणं. हेच जीनचं वैशिष्ट्य आपल्याला इथिकल इश्यूच्या संदर्भात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला, मानवाला, प्राण्यांना त्याचा हाईट कुठली असेल, त्याचा कलर कुठला असेल, स्किन कुठला असेल, ह्या गोष्टी सांगण्यासाठी जीन रिस्पॉन्सिबल आहे. कदाचित इंटेलिजन्स असेल, आयसाईट असेल, डोळ्याचा कलर असेल, या सर्व ऍट्रिब्यूट समॉट एक्सटेंड अगदी बिहेवियरल ऍट्रिब्यूट्स देखील आपल्याला आपल्या पिढीकडून येतात. आणि या आई वडिलांकडून येण्यासाठी जो काही व्हेक्टर आहे, जो काही वाहक आहे, त्यालाच आपण जीन्स असं म्हटलं जातं. आता या जीन्स मध्ये आपल्याला एडिटिंग करण्यासाठी तो जीन्स कुठून घेणार, काय घेणार, त्याच्या बेसिसवर आपल्याला दोन पार्ट पडले जातात. सोमॅटिक किंवा सोमा या शब्दाचा अर्थ होतो शरीर. आता ज्या वेळेस आपण मानवाच्या एखाद्या मॅच्युअर सेल्समधून हा डीएनए जो काही आपल्याला हवा आहे तो एक तर आपण इन्सर्ट करत असेल किंवा नको असलेला जीन्स आपण त्यातून बाहेर काढत असेल, डिलीट करीत असेल, तर या थेरपीला आपण सोमॅटिक जीन थेरपी किंवा जीन एडिटिंग असं म्हटलं जातं. मॅच्युअर सेलमध्ये आहे. त्यामुळं या मेथडचा डिसएडव्हान्टेज कसा? तर ही मेथड ज्या व्यक्तीनं ही जीन थेरपी घेतलेली आहे त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ही जीन थेरपी जाऊ शकत नाही. हा एक निगेटिव्ह आस्पेक्ट आपण पाहूया. परंतु जो दुसरा प्रकार आहे जीन एडिटिंगचा, जर ही जीन एडिटिंग आपण गमीट सेलवर केली, गमीट याचा अर्थ फिमेल मध्ये असणारी एग्ज जी ड्युरिंग ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन रिलीज होते, त्याचबरोबर मेल मध्ये असणारा स्पर्म्स. या सेलमधील न्यूक्लियस मध्ये आपण जर हे एडिटिंग टेक्नॉलॉजी जर वापरत असेल तर या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन जो झायगोट तयार होणार आहे, त्या झायगोट मध्ये जो काही डीएनए तयार होणार आहे तो एडिटेड फॉर्म असणार आहे. आणि डेफिनेटली यातून तयार होणारा सजीव, मानव किंवा फिटस हा एक
इडिटर जीन असणार आहे त्याच्या सगळ्या पेशींमध्ये हे इडिशन झालेलं असणार आहे. म्हणजे जर आपण ही जर्म लाईन थेरपी केली तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आणि सर्वात महत्वाचं, आपण ही थेरपी कुठे करतो किंवा कुठल्या सेलवर केली जाते, तर आपण ही एग्ज आणि स्पर्म थेरपीवर केली जाते. सर्वात महत्वाचं या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, जर एखाद्या पालकाला आपला मुलगा किंवा संपूर्ण देशातील, संपूर्ण जगातील लोकांना जर आपला मुलगा फेअर कलरचाच हवा असेल, गोऱ्या कलरचाच हवा असेल, तर डेफिनेटली त्यांची रिक्वेस्ट, विनंती असेल की माझ्या जो काही झायगोट आहे किंवा आपण विचार करूया जे काही डोनर गमिट आहे त्याच्यामध्ये तो जीन्स इन्सर्ट करा. म्हणजे येणारा जीन्स, जर आपण या जीन थेरपीचा जर आढावा घेतला तर येणारा जीन्स, त्याची येणारी पिढी ही एक आपण म्हणूया इडिटेड असेल. आपण त्याला म्हणूया इडिटेड असेल. म्हणजे संपूर्ण मुलं ही एका विशिष्ट कलरची, विशिष्ट इंटेलेक्च्युअल लेवलची किंवा ज्या पद्धतीने जीन ऍडजस्ट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीची होणार. आणि हाच या थेरपीचा निगेटिव्ह एस्पेक्ट आहे. नेचरनी दिलेली गोष्ट मानव चेंज करू शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी आपल्या लक्षात ही गोष्ट असणं गरजेचं आहे की बहुतेक देशामध्ये जर्म लाईन जीन थेरपी ऑन ह्युमन बीइंग्स आजही केवळ प्रयोगात्मक स्वरूपामध्ये आहे. त्यातून एखादा ह्युमन बीइंग बनवणं आजही या गोष्टींना परमिशन नाही किंवा त्या देशातील लॉ त्याला अलाउड केले जात नाहीत. परंतु सोमॅटिक जीन थेरपीला आपण अलाउड करतो. मी क्रिस्पर या तंत्रज्ञानाकडे जाणार आहे, परंतु क्रिस्पर तंत्रज्ञान ही गोष्ट जीन एडिटिंग मध्ये दोन्ही लेवलला काम करते हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता जीन एडिटिंग आणि जिनोम एडिटिंग मधला फरक जर पाहिला, कम्पॅरेटिव्हली आपण जिनोम एडिटिंग असं समजूया, इट इज व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट. म्हणजे एखाद्या गमिट पेशी मधील संपूर्ण क्रोमोझोम्स, मानवाच्या संदर्भात 23 पेअर जर असतील तर 23 पेअर गुणसूत्र आणि त्या गुणसूत्रावर असणारी जीन्स या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर जो आपल्याला आवश्यक आहे तो डिलीट करणं किंवा आवश्यक आहे, मे बी या ठिकाणी थोडंसं माझं स्टेटमेंट करेक्शन करतोय, जो आपल्याला नको आहे तो डिलीट करणं आणि आवश्यक असणारा एडिट करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी मी मुद्दाम कैची दाखवलेली आहे. आपण अगदी मायक्रो लेवलवर काम केलं जातं. कुठलीही आपल्या घरामध्ये असणारी किंवा मेडिकलमध्ये असणारी कुठलीही कैची या पद्धतीने आपल्याला नको असणारा जीन्स एडिट करत नाही किंवा त्याला कट करत नाही. हे न्यूक्लिअर लेवलला होते. हे फक्त आपण दाखवताना दाखवलेलं आहे. म्हणजे ही कैची कशा असतील, ह्या कैच्या देखील आपण मायक्रो ऑर्गॅनिझम पासून ऑब्टेन केल्या जातात आणि या जैविक कात्र्यांनाच आपण नाव देतो मॉलिक्युलर सीझर. आणि या मॉलिक्युलर सीझनचं सर्वात मेन वैशिष्ट्य जे काही असतं ते डीएनएला, या डीएनएला ब्रेकडाऊन करण्यासाठी दोन्ही स्टँडवरील एक विशिष्ट 2 ब्रेक चूज केले जातात. म्हणून या कात्र्यांची एक क्वालिटी म्हणूया किंवा स्पेशालिटी म्हणूया, जी 2 ठिकाणं ते चूज करतात त्या 2 ठिकाणांनाच आपण डबल स्टँड ब्रेकअप असं म्हटलेलं आहे. एकदा या कैचीने हे डीएसबी ब्रेक केल्यानंतर आपल्याला याही ठिकाणी थोडंसं लक्षात येईल की हा जो काही डीएनए आहे, हा डीएनए या ठिकाणी या कैचीमुळं, या एन्झाईम्समुळे ब्रेकडाऊन झालेला आहे. प्रत्येक सेलमध्ये ही ॲबिलिटी असते की ऍट द टाइम ऑफ रिकॉम्बिनेशन हे दोन्ही जे काही स्ट्रँड आहे डीएनएचे ते जॉईन होतात. परंतु या ठिकाणी हे जे काही क्रिस्पर टेक्नॉलॉजी आहे या ठिकाणी पिक्चर्स मध्ये येणार आहे आणि आपल्याला हवा असणारा जीन्स आपण या ठिकाणी एडिट करणार आहोत. मला वाटतं बेसिक कन्सेप्ट या तंत्रज्ञानाचा आपल्याला समजला असेल. आता आपण नेक्स्ट जातोय की तंत्रज्ञान ऍक्च्युली काय आहे, त्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे किंवा हे तंत्रज्ञान कुठल्या दिशेनं वर्कआउट करतं. या ठिकाणी मी तुमच्याशी कन्सेप्ट बोललो की आपल्याला डीएनए तोडण्यासाठी आपल्याला मॉलिक्युलर सीझर लागणार आहे. त्यालाच आपण जैविक कात्र्या असं म्हटलं जातं. ह्या जैविक कात्र्या ज्या काही आहेत त्या साधारणपणे 4 पद्धतीच्या वापरल्या जातात. तुम्हाला नाव हे 3 दिसतील, पण बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला हे 4 कात्र्या आहेत. पहिल्या कात्रीचं नाव जे काही दिलेलं आहे मेगा न्यूक्लियस. ही कात्री
किंवा हा म्हणूया एन्झाईम, इट इज अ प्रॉपर वर्ड. साधारणपणे ज्या डीएनए वर 20 बेसेस असतात त्याच डीएनएला ते रेकॉग्नाइज करतात आणि तेवढाच डीएनए या ठिकाणी कट केला जातो. दिस इज वन थिंग, मेगा न्यूक्लियस. दुसरे दोन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. नाव फक्त लक्षात ठेवा, आपल्याला लॉंग फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म मे बी परीक्षेमध्ये येऊ शकेल. ही जे काही ZFN आहे हा आपण म्हणूया इज वन ऑफ द काइंड ऑफ पेप्टाइड रिंग आहे. त्याला आपण ZFN किंवा त्याला नावच देण्यात आलेलं आहे झिंग फिंग न्यूक्लियस असं आपण त्याला म्हटलं जातं. दुसरं जे काही नाव आहे त्या तंत्रज्ञानाला आपण नाव देतो तालेन. या दोघांचंही वैशिष्ट्य आपण असं म्हणूया की ते नॉन स्पेसिफिक आहे. नॉन स्पेसिफिक याचा अर्थाने आपल्याला डीएनएचा जो भाग ब्रेकआउट करायचा आहे कदाचित हा भाग ब्रेक न करता त्याच्या शेजारचा भाग हा ब्रेकआउट केला जाईल. म्हणजे आपल्याला हा जीन ब्रेकआउट करायचा आहे. परंतु हे दोघेही प्रोटीन ZFN आणि टालेन हे नॉन स्पेसिफिक असल्यामुळे then maybe the chances they will going to break down these forms of a gene and definitely it is a tremendous hazardous impact. हे नॉन स्पेसिफिक असल्यामुळे संशोधनामध्ये कंपॅरेटिव्हली त्यांचा खूप कमी वापर केला जातो. म्हणजे आपल्याला गरज आहे स्पेसिफिक बाइंडिंग करणाऱ्या. आणि आज जी काही ट्रस्टवर्दी आन्सर मानवापुढे आहे, शास्त्रज्ञांपुढे आहे ते क्रिस्पर कास. या ठिकाणी क्रिस्पर कास हे कंपॅरेटिव्हली मोर स्पेसिफिक आहे. हा सर्वात महत्वाचा आहे. कंपॅरेटिव्हली मे बी हा आपला रिझल्ट 80 ते 90% ज्या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे त्या ठिकाणी आहे. परंतु अजूनही इट हॅज अ निगेटिव्ह आस्पेक्ट. ते आपण ऍट द एंड ऑफ स्लाइडला पाहणार आहोत. पण क्रिस्पर कास सिस्टीम हे एक वन ऑफ द आन्सर्स आहे. मग आता प्रश्न पडला की निसर्गातून मानव अनेक गोष्टी ह्या घेत असतो. मग हे तंत्रज्ञान मानवानं कुठून घेतलं? तर हे तंत्रज्ञान मानवानं पहिल्यांदा ऑब्झर्व केलं हे बॅक्टेरियामध्ये. त्याचबरोबर आर्किया, इट इज अ वन काइंड ऑफ अ बॅक्टेरिया. आणि शास्त्रज्ञांचं नाव जे काही आहे फ्रान्सिस्को मोजिका. आतापर्यंत यावर कधीही प्रश्न विचारलेला नाही. आपण जर हा नाव लक्षात ठेवलं फ्रान्सिस्का मोजिका तर आपल्याला मे बी द चान्सेस सच टाइप ऑफ द क्वेश्चन्स विल बी इन एक्झामिनेशन. तर फ्रान्सिस्का मोजिका यांनी ऑब्झर्वेशन करत असताना ही गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस बॅक्टेरियावर व्हायरस अटॅक करतात त्यावेळेस या बॅक्टेरियामध्ये एक सिस्टीम असते. ते व्हायरसला इम्यून करतात किंवा व्हायरसचा अटॅक बऱ्याच अंशी कमी करण्याचा प्रयत्न करतात. मग प्रश्न पडतो की या बॅक्टेरियाला ही इम्युनिटी कोण प्रदान करतं? तर बॅक्टेरियाला इम्युनिटी प्रदान करण्यासाठी डीएनए मध्ये, बॅक्टेरियाच्या डीएनए मध्ये किंवा संपूर्ण जीएनए मध्ये एक स्पेसिफिक घटक असतो. हा स्पेसिफिक घटक जो काही असतो किंवा जे रिपीटेड सिक्वेन्स असतात त्यालाच आपण क्रिस्पर असं म्हटलं जातं. या ठिकाणी हा वर्ड फक्त आपण लक्षात ठेवा, रिपीट्स. आर स्टँड्स फॉर द रिपीट. काय रिपीट होत आहे? तर काही न्यूक्लिओटाइड्स या रिपीट होतात सम सिक्वेन्सच्या. या सिक्वेन्सच्या रिपीटाइड्स जर हा व्हायरसनी फर्स्ट अटॅक केला, प्रथम जर त्यावर अटॅक केला तर हा क्रिस्पर त्या व्हायरस कुठला आहे, त्याचा डीएनए कुठला आहे त्याला आयडेंटिफाय करतो आणि त्या डीएनएला तो ब्रेकडाऊन करतो. जेणेकरून व्हायरलचा डीएनए जर ब्रेकडाऊन झाला तर व्हायरस त्या बॅक्टेरियावर अटॅक करू शकत नाही. परंतु ज्या वेळेस हाच व्हायरस परत दुसऱ्यांदा अटॅक करतोय त्यावेळेस ह्या क्रिस्पर टेक्नॉलॉजीद्वारे बॅक्टेरियाला जाणीव असते, ही एक त्याची मेमरी सिस्टीम असते की मला अटॅक करणारा तोच व्हायरस आहे ज्याने मला प्रथम अटॅक केला. अशा कंडिशनला हे क्रिस्पर टेक्नॉलॉजी जी काही आहे ते पूर्णपणे ताकदीनं अलॉंग विथ द एन्झाईम, आपण या एन्झाईमचा लॉंग फॉर्म पाहणार आहोत, त्या बॅक्टेरियाला कट करतं. त्या बॅक्टेरियाचं पूर्णपणे डिॲक्टिव्हेशन केलं जातं. हा बॅक्टेरियामध्ये असणारा मेकॅनिझम आहे. परंतु मानवानं याचं मॉडिफिकेशन केलं आणि मॉडिफिकेशन करून त्याचा वापर केला. आता आपण शिफ्ट होतोय क्रिस्पर आणि कास सिस्टीम्स काय आहे. पहिल्यांदा आपण लॉंग फॉर्म पाहून घेऊया म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता याचा लॉंग फॉर्म आहे क्लस्टरली, रेग्युलरली, इंटरस्पेस, शॉर्ट, हा खूप महत्वाचा आहे, पॅलिंड्रॉमिक आणि रिपीट. आता
कदाचित हे समजण्यासाठी आपल्याला अवघड जाईल, पण हे काय आहे, याचा मिनिंग काय होतो, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला अगदी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील ज्या या सिस्टीम मध्ये वर्कआउट करतात. आता ही सिस्टीम काय आहे पहिल्यांदा मी तुमच्याशी नमूद करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला काय आहे. आपण विचार करूया की या डीएनए मध्ये आपल्याला जो काही डबल स्टँड आहे, तो डबल स्टँड मी अशा पद्धतीने दाखवलेला आहे. हा डबल स्टँड आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुमच्याशी नमूद केलं की या डीएनए मध्ये जो असलेला डबल स्टँड आहे त्यावर काही छोट्या छोट्या सिक्वेन्स ज्या काही आहे, छोट्या छोट्या सिक्वेन्स आपल्याला रिपीट होत आहेत, शॉर्ट आहेत. वर्ड पहा, दिस इज अ शॉर्ट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. शॉर्ट म्हणजे ओनली अप टू द 4 to 5. या ठिकाणी ए असेल, या ठिकाणी टी असेल, या ठिकाणी सी असेल. क्रिस्पर यातला आर म्हणजे रिपीट होतोय, हा महत्वाचा आहे. हे शॉर्ट आहे म्हणजे हे परत याच ठिकाणी आपल्याला ही सिक्वेन्स रिपीट झालेली दिसेल. हे रिपिटेशन्स आहे. आता आपण मूव्ह करतोय, दिस आर द रेग्युलरली म्हणजे काही अंतरानंतर आपल्याला या सिक्वेन्स परत आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपण त्याला रेग्युलरली इंटरस्पेस असं म्हटलं जातं. इंटरस्पेसचं मिनिंग काय, तर ही सिक्वेन्स ज्या पद्धतीने आपल्याला दिसते त्या सिक्वेन्सच्या आसपास आपल्याला एक मार्कर आपल्याला सापडतोय. म्हणजे ज्या ठिकाणी अशी सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स पाशी आपल्याला हा मार्कर दिसेल. टेक्निकल भाषेमध्ये या मार्करला आपण PMA असं म्हटलं जातं. लॉंग फॉर्म काय आहे बिलकुल त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आपल्याला त्याची गरज नाही. क्लस्टर आहे, मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा मीनिंग सांगण्याचा प्रयत्न केला. क्लस्टर आहे, ज्या आपण त्याला म्हणूया एका ठिकाणी गुंडाळा झाल्याप्रमाणे आहे. क्लस्टर्स आहे, हे शॉर्ट आहे, रेग्युलरली आहेत महत्वाचं. आणि एक शब्द जो काही आपला बाकी राहिलेला आहे, तो बाकी राहिलेला शब्द आपल्याला समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक इंग्लिशचा वर्ड घ्यावा लागेल. पॅलिंड्रॉमिक या शब्दाचा अर्थ आपण पाहून घेऊया. पॅलिंड्रॉमिक म्हणजे काय, एक शब्द मी तुमच्याशी शेअर करतो. फॉर एक्झाम्पल हा मॅडम शब्द इंग्लिश मधला एक 1 शब्द आहे, त्याला मी या ठिकाणी क्रमांक दिले 3, 4, 5. आणि हा शब्द मी उलटा लिहायला जर सांगितला, म्हणजे मी जर या पद्धतीने लिहिला 5, 3, 2, 1, तर या शब्दाच्या मिनिंग्स मध्ये किंवा त्या सिक्वेन्स मध्ये कुठलाही अर्थ चेंज होत नाही. यालाच आपण पॅलिंड्रॉमिक वर्ड असं म्हटलं जातं. काही वर्ड तुम्हाला इंग्लिश मध्ये आठवत आहेत का? पहा, अजून एक उदाहरण मी तुमच्याकडे देतो. सिविक, दुसरा वर्ड आहे टेनेट. बाकीचे वर्ड्स तुम्ही तयार करा किंवा आठवत असेल तर डेफिनेटली आपल्या मित्रांशी तुम्ही शेअर करा. आता हा रेफरन्स मी तुम्हाला का दिला की हे जे काही क्रिस्पर तंत्रज्ञान आहे, क्रिस्पर तंत्रज्ञान अशा पद्धतीची सिक्वेन्स हे आयडेंटिफाय करतं. ही सिक्वेन्स या पद्धतीची आयडेंटिफाय केली जाते. जसं मी रिपीट करतो, या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी जी आहे, टी आहे. ही सिक्वेन्स आपल्याला इथेही आपल्याला दिसणार आहे. सी, ए, जी, टी आपण एक उदाहरणासाठी घेतलं, म्हणजे ही सिक्वेन्स आपल्याला दुसऱ्या स्टँडवर दिसते. या सिक्वेन्सला आपण पॅलिंड्रॉमिक असं म्हटलं जातं. आणि ही पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स ऑलवेज असोसिएटेड विथ द 1 मार्कर, आपण त्याला पॅम असं म्हटलं जातं. ही पॅलिंड्रॉमिक सिक्वेशन हे 1 तंत्रज्ञान आहे की हे तंत्रज्ञान ज्यावेळेस क्रिस्पर वर्कआउट करतं आणि क्रिस्पर काम करण्यासाठी आपल्याला अजून एक मॉलिक्यूलची गरज लागणार आहे. ते कोण मॉलिक्यूल्स आहेत, कोण आहेत, अजून आपल्या 2 कंपोनंट काय आहेत हे आपण पाहणार आहोत. परंतु मला वाटतं या ठिकाणी आपल्याला क्रिस्पर काय आहे हे समजलं असेल. आता क्रिस्पर या तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतो हे जर इथे जर पाहून घेतलं तर आपल्याला हा मिनिंग इझिली समजून घेईल. आपण या ठिकाणी हे क्रिस्पर वापरत असताना जे आपल्याला 2 कंपोनंट लागणार आहे, 2 कंपोनंट आपल्याला एक एन्झाईम लागणार आहे, जे मॉलिक्युलर आपण सीझर्स म्हणतो की त्या डीएनए ला ब्रेकडाऊन करणार. कुठला डीएनए ब्रेकडाऊन करणार, तर कुठलाही डीएनए किंवा त्याची सिक्वेन्स ब्रेकडाऊन नाही करणार की ज्या ठिकाणी या पद्धतीची पॅलिंड्रॉमिक सिक्वेशन आहे तोच भाग या ब्रेकडाऊन करणार आहे. म्हणजे हा भाग इमॅजिन करूया की या जीन्समुळे एखाद्या व्यक्तीला मधुमेह होतो आणि आपल्याला हा जीन्स रिमूव्ह करायचा आहे.
त्याचबरोबर सायंटिस्टला ऑब्झर्वेशन मध्ये असं आलं की दिस DNA इज असोसिएटेड विथ द क्रिस्पर, की ज्यामध्ये रिपीटेड सिक्वेन्स आहे. मग आता याला ब्रेक करायचा आहे, मला हा स्पेसिफिक जीन्स ब्रेकआउट करण्यासाठी मला मॉलिक्युल कात्री लागेल. कुठली कात्री लागेल? तर ही कात्रीचं नाव आहे Cas9. हा कुणापासून ऑप्टेन केला जातो? हा ऑप्टेन केला जातो बॅक्टेरियापासून. या ठिकाणी बॅक्टेरियाचं नाव दिलं नाही, परंतु याच कासला आपण अजून एक कॉमन नावाने संबोधलं जातं. ते नाव आहे Cas9. SP कशासाठी स्टँड आहे? तर ज्या बॅक्टेरियापासून हा ऑप्टेन करतो त्याला आपण स्ट्रिप्टोकोकस पायोजिनस असं म्हटलं जातं. पायोजिनस पासून ही आपण बॅक्टेरियातले एन्झाईम बाहेर काढतो. आपण हा बॅक्टेरियातले एन्झाईम दाखवण्यासाठी आपण इमॅजिन करूया, त्याला एक आपण सायंटिफिक खूण मांडलेली आहे की हा आपला कॅस आहे आणि हा DNA ला टार्गेट करतोय, DNA ला ब्रेकडाऊन करतोय. परंतु या एन्झाईमला सांगणारं कोणीतरी पाहिजे की आपल्याला हा ब्रेकडाऊन नाही करायचा, आपल्याला हा स्पेशल हाच ब्रेकडाऊन करायचा आहे. आणि हे ब्रेकडाऊन करण्यासाठी, त्याला गाईड करण्यासाठी जो काही घटक आपल्याला लागतो त्या घटकाला आपण नाव देतो गाईड RNA. म्हणजे ज्यावेळेस हे दोन्ही घटक, दोन्ही कंपाऊंड एकत्र असतात त्याच वेळेस हा Cas9 टेक्नॉलॉजी या नको असलेल्या जीन्सला डिलीट करू शकते. का शक्य आहे? कारण हे दोन्ही घटक Cas9 आणि हा गाईड RNA लॅब स्केलवर कमर्शियली बनवले जातात आणि शास्त्रज्ञांना पूर्णपणे माहित आहे की इथली DNA ची सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइडची काय सिक्वेन्स आहे. त्यालाच हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स आपल्या या गाईड RNA मध्ये असतील. हा गाईड RNA मध्ये हे सिक्वेन्स असल्यामुळे हे ज्यावेळेस बाइंडिंग होईल, ज्यावेळेस त्यांचं इंटरॅक्शन होईल, तो मेसेज या प्रोटीनला दिला जातो की नाव इट इज अ टाइम फॉर द ब्रेक करणं. तर ही एक अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे. थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. परत दोनदा तीनदा व्हिडिओ तुम्ही पहा, मला पूर्णपणे खात्री आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आणि टेक्नॉलॉजी समजून येईल. आपण एक एन्झाईमचं नाव सांगितलं, एन्झाईमचा लॉंग फॉर्म जर पाहिला, हे क्रिस्परच्या रिलेटेड आहे, क्रिस्परला ब्रेकडाऊन करतं, म्हणून याच एन्झाईमला आपण नाव देतो क्रिस्पर. कुणाबरोबर काम करतं? क्रिस्पर असोसिएटेड. दिस इज नोन ॲज अ क्रिस्पर असोसिएटेड. आपण त्याला प्रोटीन असं म्हटलं जातं. हा त्याचा मेन पॉईंट. आणि अजून आपल्याला काय लागतं? तर जसं मी मेन्शन केलं, आपल्याला गाईड RNA या ठिकाणी आपल्याला वर्कआउट करावा लागतो. थोडक्यात ही क्रिस्पर कॅस टेक्निक जिनोमचा किंवा दिलेल्या सेलचं पूर्णपणे स्कॅनिंग केलं जातं. स्कॅन काय केलं जातं की कोण हवंय, कोण नको आहे, आपल्याला कुठला भाग डिलीट करायचा आहे, हे स्कॅनिंग करण्याचं काम ही टेक्निक करते. आणि एकदा स्कॅनिंग झालं की कास त्या ठिकाणी येणार, त्याचबरोबर असणार आहे gRNA, आणि हे दोघं आल्यानंतर एक्झॅक्टली यालाच ब्रेकडाऊन करणार आहे. म्हणजे आपल्याला एका ठिकाणी RNA दिसतोय आणि एका ठिकाणी जो कट करायचा तो DNA दिसतोय. आणि जसं मी तुम्हाला या ठिकाणी कल्पना दिली प्रथमच की आपल्याकडे 4 ब्रेकर आहेत, 4 मॉलिक्युल सीझर आहेत, परंतु त्यातील ही क्रिस्पर Cas9 ची सीझर ही मोर स्पेसिफिक आहे. मोर स्पेसिफिक असल्यामुळे आपण तिला मोर सेफर, इट इज इझी टू यूज, फास्टर म्हटलं जातं. आणि सर्वात महत्वाचं, वाय इट इज मोर इम्पॉर्टंट, जेव्हा RNA आणि DNAचं बेस पेअरिंग परफेक्ट असेल तेव्हाच हे कटिंग केलं जातं. हा सिस्टीमचा सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज आपण या ठिकाणी म्हणू शकेल. नाउ हे वर्क करत असताना मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. आपण PPT वापरतो, आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतो, त्यामध्ये एक फंक्शन्स आहे. एक उदाहरण मी तुमच्याशी शेअर करतो. आपण विचार करूया, तुम्ही एक लेखक आहात आणि एक लेखक असताना तुम्ही एक स्टोरी लिहिली. त्या स्टोरी मधलं एक पात्र आहे, या पात्राचं नाव आहे माधुरी. हे माधुरी नाव इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे, प्रचंड मोठ्या ठिकाणी नाव आहे. आणि हे पब्लिश होण्याच्या अगोदर तुम्हाला कळालं की या नावावर मे बी उद्या माधुरी दीक्षित ऑब्जेक्शन घेऊ शकेल. म्हणजे पूर्णपणे जे काही लिखाण केलेलं आहे त्यातील तुम्हाला हे माधुरी नाव चेंज करणं हे गरजेचं आहे. या माधुरी नाव चेंज करणं आणि या ठिकाणी तुम्हाला जुही नाव टाकणं हे तुम्हाला काम करायचं आहे.
मग आपल्या वर्डमध्ये, आपल्या पीपीटी मध्ये वन फंक्शन्स असतं किंवा वन आपण म्हणूया पॉपअप असतो की त्या ठिकाणी आपण फाईन देतो. तुम्हाला काय फाईंड करायचं आहे का आपण त्याला सांगतो की तू हे नाव फाइंड आउट कर आणि तू त्याच्याऐवजी काय कर, त्याला रिप्लेस कर आणि त्या ठिकाणी जुही हे नाव टाक. मला वाटतं मला काय सांगायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. हेच आपण काम करतो. हे वर्ड प्रोसेसिंग सारखंच काम केलं जातं, परंतु हे तू फाइंड आउट कर, अशा पद्धतीचे सिक्वेन्स फाइंड आउट कर हे टेक्निक सांगतं. आणि एकदा फाइंड आउट झालं रे झालं की या ठिकाणी हे डीएनए जॉईन होण्याच्या अगोदर तू आपल्याला हवा असणारा जीन या ठिकाणी इन्सर्ट कर, हा जीन या ठिकाणी इन्सर्ट कर. म्हणजे थोडक्यात आपण ही जर मेथड जर पाहिली, इट इज मोर रिलेटेड टू द फाइंड अँड रिप्लेस आहे. परंतु आपण या ठिकाणी एक डीएनए घेतो, एक डीएनए ला कट करतो, दुसरा डीएनए या ठिकाणी पेस्ट करतो, म्हणून याला आपण कस्ट आणि पेस्ट टेक्निक ही या ठिकाणी आपण नमूद करतो. आता या टेक्निकचे ऑलरेडी टेक्निक कुठे यूज केली जाते? पहिली गोष्ट ही टेक्निक, याचे रिझल्ट आपल्याकडे जे काही आहे ते सिकल सेल अॅनिमिया मध्ये आहेत. समवॉट एक्सटेंड ही जी टेक्निक मोर सक्सेसफुली आपल्याला मिळालेली आहे ती हिमोफिलिया मध्ये. हिमोफिलिया हा डिसीज आहे की ज्या व्यक्तींना फॅक्टर 8 फॅक्टर 9 यांची कमतरता असते, त्याच्यामध्ये जखम झाल्यानंतर कंटिन्युअसली ब्लिडिंग होतं. हे दोन्ही डिसीज ड्यू टू द डिसऑर्डर, ड्यू टू द डिफेक्ट इन जीन्समुळे आहेत. त्या ठिकाणी कुठलंही औषध, कुठलंही व्हायरल ट्रीटमेंट किंवा कुठलंही लस नाही. त्या ठिकाणी आपल्याला जीन एडिट करणंच हा भाग आहे. म्हणजे या दोन डिसीजला आपल्याला हे रिझल्ट मिळाले जातात. पण शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे, आज आफ्रिका, आशिया, भारतासारख्या देशामध्ये बहुतेक आजार, बहुतेक डेथ हे मलेरियामुळे होतात. जर आपण मलेरियाचा डास अशा पद्धतीने एडिट केला की जो प्रोटोझोआला पूर्णपणे इंटॉलरेबल असेल, तर डेफिनेटली मलेरिया या आजारावर आपल्याला रिझल्ट देता येतील. याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या आज शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होण्यासाठी जे मूलभूत कारण जी काही आहे ते शेतामध्ये आवश्यक नसणारं गवत, आवश्यक नसणारी आपण त्याला म्हणूया की वीड्स, ह्या शेताचं त्यांना दिले जाणारं फर्टिलायझर्स आहे, पाणी आहे, त्यांचा जास्त उपयोग करतात. म्हणून आपण प्लांटमध्येच तो जीन काढणार आहे की हा जीन्स त्या हर्ब्सला, त्या वीड्सला मोर टोलरंट असणार आहे. तीच गोष्ट आपल्याला हवं असणारं फूड, सपोज माशांमध्ये ओमेगा हा जे काही आपण नमूद केला जातो, इट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मोस्ट अँड मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोटीन, परंतु तो काही माशामध्येच आहे, थंड प्रदेशातील माशामध्येच आहे. डेफिनेटली ओमेगा प्रोड्यूस करणारा कोण आहे? एक पर्टिक्युलर जीन्स आहे. हाच आपण जीन्स रिमूव्ह करणार आहोत आणि तो भारतातील माशांमध्ये टाकणार आहोत. हेच या तंत्रज्ञानाचं मेन वैशिष्ट्य आहे. आज आपल्या भारतासारख्या देशामध्ये बायोफ्युल्स क्रिएट जर करायचं असेल तर हा शास्त्रज्ञांपुढील प्रश्न आहे की मे बी आपण अलगी या पद्धतीने चेंज करू शकतो. त्यानुसार आपल्याला चेंज जर करता आलं तर आपल्याला बायोफ्युलचं प्रोडक्शन वाढवता येईल. अजून एक शास्त्रज्ञांनी यावर वर्कआउट करतात की जे एक्सटिंक्ट अॅनिमल्स आहेत, हत्तीसारखे जे काही मॅमोथ पूर्वीच्या काळी होते, जे आज अवेलेबल नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकर होती. जर ह्या एक्सटिंक्ट अॅनिमलचा जर आपल्याला जीन्स मिळाला आणि तो जीन्स आज आपण हत्तीमध्ये टाकून जर त्याला त्या पद्धतीने करता आलं, मे बी इट इज अ प्रॉमिसिंग टेक्नॉलॉजी आहे. शास्त्रज्ञ याच्यावर वर्कआउट करतात. या ठिकाणी जर पॉझिटिव्ह अस्पेक्ट जर असेल, उत्पन्न जर वाढत असेल, तर क्रिस्पर इज वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी असं आपण या ठिकाणी निश्चित म्हणूया. हे एक पोटेन्शियल ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आहेत, परंतु जसं मी मेन्शन केलं की यस 90% एक स्पेसिफिक आहे, देअर आर सम चान्सेस. शास्त्रज्ञांना असंही जाणवलं की ही जरी स्पेसिफिक असेल, देअर आर द चान्सेस ही टेक्निक वापरून काही ठिकाणी म्युटेशन झालेलं आहे. म्युटेशन्स म्हणजे तो जो काही एंड ओपनिंग जे काही आहे न्यूक्लियोटाइड हे चेंज झालेला आहे अँड इट मे बी लीड टू द चान्सेस ऑफ कॅन्सर. हे एव्हिडन्सेस आपल्याला माईस म्हणा किंवा गिनीपिग म्हणा यामध्ये शास्त्रज्ञांना सापडलेले आहेत. म्हणजे आपण हे 101% सोल्युशन आहे असं निश्चित म्हणू शकत नाही. आणि जसं मी तुम्हाला विचारलं की आज प्रत्येक पालकांना एक इरिटेड बेबी किंवा त्याला आपण छान पद्धतीने नाव देऊ की डिझायनर बेबी जर हवा असेल, तर ज्या विश्वकर्म्याने किंवा ज्या ईश्वरानं ही सृष्टीची निर्मिती केली आहे
की त्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये मानवाचा हस्तक्षेप होणं हे डेफिनेटली आपण या एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं एक घातक गोष्ट करत आहोत. म्हणजेच डिसीज आणि ट्रेड जर रिमूव्ह करत असेल तर ही गोष्ट चांगली आहे, परंतु निसर्गामध्ये हा आपण हस्तक्षेप करत असेल तर इट इज क्वेश्चनेबल. आणि जीन जर आपण चेंज करतो तर त्यालाच आपण जिनोमिक वंदालिझम असं म्हटलं जातं. कदाचित आपले शत्रू राष्ट्र या क्रिस्पर टेक्नॉलॉजीचा वापर करून अशा पद्धतीनं बायो ऑर्गॅनिझम तयार करतील की त्यांचा उपयोग आपण एखाद्या देशावर हल्ला करण्यासाठी केला जातो, त्यालाच आपण बायो टेररिस्ट असं म्हटलं जातं. कोरोना विषाणूच्या संदर्भात चायनावर जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे काही आपल्याला आरोप करण्यात आले इतर देशांकडून तेच हवे होते की याच टेक्नॉलॉजीचा वापर करून कदाचित चायनाने अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनासारखे विषाणू बनवल्यास इट इज वन ऑफ द पॉसिबिलिटी. जोपर्यंत आपल्याला 100% रिझल्ट नाही त्यापर्यंत आपण कुणाला ब्लेम करू शकत नाही. आणि जर आपल्याला मनुष्य त्याला जे हवंय जे चांगलं आहे तेच जर निर्माण करत असेल तर विश्वाचा नियमच चेंज होऊन जाईल. या धरतीनं आंबट फळं बनवली, गोड फळं बनवली, तुरट फळं बनवली. का बनवली तर डायव्हर्सिटी इट इज दी आपण म्हणूया की हा एक सृष्टीचा जगण्याचा तिला कंटिन्यू करण्याचा एक आत्मा आहे. आणि त्या डायव्हर्सिटीमध्ये एक कंटिन्युएशन करणं, जे आपल्याला हवं आहे तेच निर्माण करणं हे या ठिकाणी बिलकुल शास्त्राला अपेक्षित नाही, नेचरला हे बिलकुल अपेक्षित नाही. मग प्रश्न पडतो की जर असा व्यक्ती कुठल्याही मानवामध्ये हवा असणारं जीन जर टाकत असेल, सायंटिस्ट किंवा गव्हर्नमेंटच्या संस्था किंवा प्रायव्हेट संस्था जर काम करत असेल तर त्याला काही रेग्युलेशन्स आहे का? पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, आज कुठल्याही देशामध्ये ह्युमन जिनोमवर काम करणं किंवा ह्युमनच्या झायगटवर हे जर्मलाईन थेरपीचा यूज करणं, ते चेंज करणं कायद्यानं गुन्हा आहे. आज कुठल्याही देशामध्ये याला मानवाच्या संदर्भात डेफिनेटली परवानगी दिलेली नाही, परंतु जी काही डॉली मेंढी होती अॅनिमलच्या संदर्भात समवॉट एक्सटेंड आपण त्या परवानगी दिली जाते, परंतु मानवाच्या संदर्भात आज ही क्रिस्पर Cas9 ही सिस्टीम इट इज नॉट मोर ट्रस्टवर्दी. मग भारतामध्ये या संदर्भात काही कायदे आहेत का? येस, भारतामध्ये आपल्याकडे सध्या तरी स्पेशल असा रूल नाही आहे जेनेटिक मॉडिफिकेशन किंवा मॅन्युप्युलेशनचा, परंतु जे जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार केले जातात मोस्टली प्लॅन्टच्या संदर्भात, त्यांना कमर्शियल बनवण्या अगोदर त्यासाठी जे काही रूल्स आहेत, जे काही रेग्युलेशन्स आहेत, ज्या कायद्याच्या अंतर्गत येतात त्यालाच आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट असं म्हटलं जातं. आणि हा ऍक्ट ज्या मिनिस्ट्रीने हा कंटिन्यू केला ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड द फॉरेस्ट क्लायमेट चेंज असं म्हटलं जातं. या ऍक्टने त्या मिनिस्ट्रीला अधिकार दिला की तुम्ही जेनेटिक इंजिनिअरिंगच्या संदर्भातील रेग्युलेशन बनवण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. याच ऍक्टनुसार 1999 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजनी काही रूल्स आणले. हे रूल्स काय सांगतात तर रूल्स 1990 मध्ये आणले. कुठल्या कायद्याच्या अंतर्गत? 1986च्या कायद्या अंतर्गत. काय सांगतात की कुठलाही जेनेटिकल इंजिनिअरिंग ऑर्गॅनिझम्स किंवा सेल्सचं भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करणं, त्याचा यूज करणं, इम्पोर्ट करणं, एक्सपोर्ट करणं किंवा अशांची साठवणूक करणं हे दिलेल्या एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट या कायद्यात दिलेल्या अंतर्गत होणंच बंधनकारक आहे. तसे जर होत नसेल तर तो कायद्यानं गुन्हा होईल. अजूनही मला परीक्षेच्या संदर्भात जो आपल्याला MPSC ला प्रश्न विचारला होता की अजून या मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंजच्या अंतर्गत एक स्पेशल आपण बॉडी आहे, कमिटी आहे, तिलाच आपण जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी असं म्हटलं जातं. प्रश्न अगदी सिंपल विचारला होता, आपल्याला याचे लॉंग फॉर्म्स विचारले होते की GAAC स्टँड्स फॉर व्हॉट. आणि या ठिकाणी आपल्या अप्रायझल हे ऑप्शन्स होतं आणि अप्रूव्हल ऑप्शन्स होतं. तर त्याचं उत्तर जे काही आहे ते अप्रूव्हल हे डेफिनेटली राईट आहे. अगदी सिंपल प्रश्न. तर JAC काय काम करते? जर BT कोटॉन एक्झाम्पल जो आज भारतामध्ये एकच जेनेटिकली मॉडिफाईड कोटॉन्स किंवा एक आपण म्हणूया खाद्य गोष्ट जी आपण मार्केटमध्ये भेटू शकते ती आहे BT कोटॉन. पण भारतामध्ये BT ब्रिंजल किंवा आपण वांग या पिकांना आजही शेतकऱ्यांना लावण्यासाठी
परमिशन नाही किंवा BT मस्टर. मग या पिकांना परमिशन देणं हे काम कुणाचं असेल तर हे काम या JEAC या कमिटीच्या अंडर खाली आहे. हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर UPSC स्टुडंट जर असेल तर UPSC स्टुडंटला डेफिनेटली नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे आपल्याला प्रश्नाचे 2 तुम्हाला स्पष्टीकरण दिसतील. बहुतेक प्रश्नामध्ये डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे की हे टेक्नॉलॉजी काय आहे, काय अंडरस्टँड करता. जर असा जर प्रश्न असेल तर आपल्याला हे टेक्निक्स थरोली समजलं तरच आपण त्यावर कॉमेंट करू शकतो. परंतु त्याचबरोबर आपल्याला ज्या UPSC पेपरची जी काही पद्धत आहे, तुमचे व्ह्यूज या तुम्हाला विचारले जातात, हाच तुम्हाला डिस्कस करायला सांगितलेला आहे. डिस्कस करत असताना तुमचं टार्गेट आहे येस इट इज अ प्रॉमिसिंग जीन एडिटिंग टेक्निक. आपल्याला हे मेन्शन करणं गरजेचं आहे प्रॉमिसिंग काय आहे. जरी प्रॉमिसिंग असेल तरी तिच्याबद्दल फिअर का निर्माण झाला, जसं मी तुम्हाला इथिकल इश्यू निर्माण झाले तेही इश्यू तुम्ही या ठिकाणी डिस्कस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जात असताना आपल्याला या टेक्निक विषयी आपल्याला बोललेला आहे की कुठले इथिकल कन्सर्न्स आहे. इथिकल कन्सर्न्स 2 अँगलने तुम्ही मेन्शन करू शकता. एक मनुष्याचा अँगल्स आहे, डिझायनर बेबीचा कन्सेप्ट आहे किंवा बायोटुरिझमचा कन्सेप्ट आहे, डायव्हर्सिटी हॅम्पर करणं कन्सेप्ट आहे. हेही आपल्याला उदाहरणाच्या साह्याने देऊन सांगणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण आलो असताना आपल्याला ही टेक्निक फास्टर आहे का. एक स्पेशली तुम्हाला उदाहरण मी तुमच्याशी मेन्शन करतो. फेलुदा याविषयी आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर तो पहा. की कोरोना व्हायरसची टेस्ट करण्यासाठी काही 3 ते 4 तासाचा कालावधी लागत होता. पण फेलुदा ही आपल्या शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेली एक स्ट्रीप्स आहे, पेपर स्ट्रीप आहे. याच्यावर कोरोना व्हायरस एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण चेक करू शकतो. आणि ही फेलुदा जी काही ट्रीटमेंट आहे किंवा जी काही मेथड्स आहे इट इज बेस्ड ऑन द CRISPR-Cas टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जर करंट अस्पेक्ट जर रेग्युलर इन टच मध्ये असेल तर याचा आपल्याला फायदा होतो. MPSC किंवा UPSC मध्ये जो काही आपल्याला निबंध हा विषय जो काही येतो जो कंपल्सरी आहे, दोन्ही ठिकाणी जर तुम्ही मागील 5 वर्षाचा अभ्यास केला असेल तर एक विषय हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या रिलेटेडच आहे. त्यामुळे हे लेक्चर आपल्याला त्याही ठिकाणी युजफुल ठरेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि इंटरव्ह्यूला एक सायन्स स्टुडंट असल्यामुळे आपण त्यावर कमांड घेणं एक गरजेचं आहे. नाउ इट इज अ टाइम फॉर क्वेश्चन्स. हे काय क्वेश्चन्स आहे आपण या ठिकाणी पाहूया. हा जो काही क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे, जर तुम्ही UPSCचा प्रीचा जर पेपर पाहिला, पूर्व परीक्षेचा पेपर 2019चा जर प्रश्न पाहिला तर हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. जर व्हिडिओ पॉज करून जर पाहता आलं तर तुम्हाला लगेच उत्तरही त्याचं मिळेल की हा कशाच्या संदर्भातला आहे. कॅस ही एक कात्री आहे आणि कात्रीचा ऑप्शन्स आपल्यापुढे एकच ऑप्शन्स आहे, म्हणजे हा आपला मॉलिक्युलर सीझर्स म्हणून आपण त्याला ओळखलं जातं. नाउ इट इज अ टाइम फॉर द नेक्स्ट क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन्स परतही आपल्याला स्लाइड्स मधला किंवा त्या अनुषंगाने विचारलेला आहे की खालीलपैकी तुम्हाला जी काही कटर दिलेली आहे, बायोलॉजिकल सीझर दिलेली आहे, कुठलं नाहीये. ZFN आहे, झिंक फिंगर न्यूक्लियस आपण बोललोय. या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन लिंक्ड इफेक्टर, ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हेटर लिंक इफेक्टर न्यूक्लियस आहे, तोही आहे. पण दोघे मी तुम्हाला सांगितले नॉन स्पेसिफिक आहे. CRISPR कम्पॅरेटिव्हली स्पेसिफिक आहे. आणि आपल्या स्लाइड्स मध्ये किंवा जो पूर्वीच्या काळी 80-90च्या काळामध्ये जो काही वापरत होता तो मेगा न्यूक्लिएजेस होता. या ठिकाणी करेक्शन जर पाहिलं तर या ठिकाणी मायक्रो न्यूक्लिएज दिलेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला ऑप्शन्स मिळणार आहे हे सेकंड ऑप्शन जे आपलं मायक्रो न्यूक्लिएज असेल. विद्यार्थी मित्रो, माझा प्रयास हा कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट हा इझिली समजून सांगणं आहे. जेवढं आपण त्यामध्ये डीप जाऊ तेवढा हा सब्जेक्ट इटसेल्फ इज अ मोर कॉम्प्लेक्स. आपण या ठिकाणी कुठलेही शास्त्रज्ञ बनवण्यासाठी आपला अभ्यास नाही आहे, परंतु असं जरी असेल तर परीक्षेमध्ये आपल्याला ती टेक्निक जोपर्यंत थरोली समजू शकत नाही तोपर्यंत विद्यार्थी म्हणून आपण त्यावर कॉमेंट करू शकत नाही. मला वाटतं हा जेवढा भाग मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे तो भाग आपल्याला इसेन्शियल आहेच. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.